गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्वे? आय होप सर्वे ठीक असाल. मित्रांनो, आज आपण कामाची सुरुवात करतोय गणपतीच्या पहिल्या दिवशी. 3 ते 4 दिवस झालं मी काय ब्लॉग शूट नाही केला. काम चालू होतं, गणपतीच्या कृपेने चांगला बिझनेस चालू होता आपला आणि कंटिन्यू ट्रिप्स होत्या कंटिन्यू. त्यामुळे काय हेच नाही केलं, मी शूटच नाही केलं. आज पण ट्रिप होती, पण आजची ट्रिप थोडी पोस्टपोन झाली आपली आणि ऑलमोस्ट कॅन्सल झाल्यामध्येच जमा होती. पण ठीक आहे, थोडंफार हॉटस्पॉट चालत राहतं. आणि आता आज कामाला सुरुवात करतोय आपण. आणि आज मस्त थोडा उशिरा, कारण आपली ट्रिप जी होती ती बहुत कॅन्सल झाल्यातच जमा येते, त्यामुळे थोडा उशीर झाला. नाही तर डेली मॉर्निंगला मी लवकर निघून लवकर रात्री उशीरपर्यंत गाडी चालत होती आपली, कारण ट्रिप कंटिन्यू पडत होत्या आपल्या, ट्रिप होत्या आपल्या त्यामुळे. आणि आज आता कामाला सुरुवात करतोय आणि आपल्या दिवसाची सुरुवात आज लवकर झाली, पण उठायला खूप कंटाळा येत होता. 2 दिवस झालं मस्त सकाळी थोडं उशिराच निघतोय. काल पण उशिरा निघालो होतो, आज पण उशिरा निघालोय. आता वाजलेत बरोबर 10:15 वाजता लॉगिंग करीन मी. 10:17 झालेत. एक 5 मिनिटं अजून हे करून लॉगिंग करीन आणि बघूया आज काय काय होतंय. आणि आजच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी खूप कमेंट्स येत होत्या. ऍक्च्युली मला पहिल्यापासून सांगतो काय झालंय की तुम्ही सगळं धंद्याबद्दल सांगता, एवढा धंदा झाला, इकडे गेलो तिकडे गेलो, पण इन्कम रिव्हील नाही करत आहे. सो मी आज तुम्हाला ते रिव्हील करणार आहे की मी बिझनेस कसा करतोय, काय रेटने करतोय आणि किती बिझनेस होतं, किती प्रॉफिट होतं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो बघत राहा पूर्ण व्हिडिओ लास्ट पर्यंत, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्टली की कसा इन्कम आहे कॅब बिझनेस मध्ये, की काय आहे ते याच्यामध्ये इन्कम. आणि इथून पुढे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ म्हणजे आपल्या कॅब बिझनेस बद्दल प्रॉपर या फील्ड मधलं माहिती भेटेल. मग त्याच्यावरनं ठरवा की मित्रांनो तुम्हाला या बिझनेस मध्ये यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहे. तर आज आपण पहिलं तर इन्कम किती आहे या याच्यातून आणि किती काय ह्यानी करतो आणि त्यासाठी किती वेळ मेहनत करावी लागते, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. सो चला कामाला सुरुवात करूया आजच्या आपल्या उत्साहामध्येच. आणि बघूया कुठली ट्रिप पडते पहिली, कुठे येतं. आज काय ऑनलाईन मुंबईमध्येच काम करणार आहे. लेट्स सी, बघूया तरी पण कुठली ट्रिप पडते, काय पडते. आणि बघूया आजची अर्निंग पण तुम्हाला सांगतो की कितपर्यंत जाते ते. ठीक आहे, चला. आलो कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सला आणि खूप दिवसानंतर इथे आलो. खूप दिवसानंतर म्हणजे कालच आलो होतो इथे, पण ठाकूर कॉम्प्लेक्सला नव्हतो, मलाडला आलो होतो, मलाड वेस्टला. आणि आत्ता आलोय आपण कांदिवलीला. पहिली ट्रिप लागली डायरेक्ट पहिली एअरपोर्ट लागली, ती निघालो आणि कॅन्सल गेली कोणीतरी, आणि लगेच ज्यांनी बुक केले त्यानेच कॅन्सल केली. सो लगेच मग तिकडनं मला इकडची ट्रिप लागली, ती कॅन्सल केली. थोडं पुढे आलो तर लगेच कांदिवली लागली. 2 तास पण नाही लागले यायला. इतकं ट्रॅफिक काहीच नाही आज रोडला, थोडंफार सिग्नलला आहे तेवढंच आहे, बाकी काही नाही. त्यामुळे पटकन आलो निघून आणि आता जस्ट ड्रॉप केलंय कस्टमरला आणि येऊन थोडं थांबलोय. ठाकूर कॉम्प्लेक्सच्या बरोबर समोरच आहे. आणि बघू आता कुठली ट्रिप पडते. ओला उबरला तर काय ट्रिप पडतायत, सो बघूया कुठली ट्रिप पडते आता. चला. सो मित्रांनो, फायनली आलोय आपण आता कोपरखैरण्याला. आणि तिकडनं ट्रिप लागत होत्या खूप, तिकडच्या वेस्टच्या दहिसर वगैरे. मी तिकडच्या उचललं नाही. मला एक तर जायचं होतं न्यू बॉम्बेला किंवा नवीन मुंबईला किंवा कुलाबा साईडला किंवा एअरपोर्टला. एअरपोर्टच्या 2 ट्रिप पडल्या, पण काय कलेक्टच नाही झाल्या. शेवटी कोपरखैरणे पडली. उबरमध्ये घेऊन आलो. आत्ता जस्ट ड्रॉप केलं, 1 तास लागलाय बरोबर. आणि मित्रांनो जस्ट आता कोपरखैरण्याला पोहोचलोय. क्लायमेट एकदम परत ऊन पाऊस चालू आहे, त्यामुळे काही कळत नाही. आणि जस्ट आता उभं आहे. मित्रांनो मी आहे ना, म्हणजे पूर्ण प्लॅनिंगनी काम करतो दिवसभर. जेव्हा निघतो तेव्हा बघतो त्या दिवसाची सिच्युएशन काय किंवा काय. ऑड डेजला मध्ये मी अजिबात वेस्टर्न मध्ये जात नाही, पण जेव्हा सुट्टीचा दिवस असतो, ट्रॅफिक कमी असतं, तेव्हा जातो. कारण अंबरनाथवरनं डायरेक्ट तिकडे जायची ट्रिप खूप चांगले भेटतात आणि 1-2 तासामध्ये आपलं 3-4 तासाचं काम करून टाकतो. सो असं होऊन जातं, त्यामुळे मी तिकडची ट्रिप घेतो. म्हणून कांदिवलीची ट्रिप घेतली मी. काल पण घेतली आणि आज पण घेतली. आता ऑड डेला एवढं ट्रॅफिक असतं त्या साईडला जायचीच इच्छा होत नाही आणि जात पण नाही मी. त्यामुळे आता थांबलो. आता बघूया कुठली ट्रिप पडते पुढची. चलो आलोय आपण आता उल्वेमध्ये. मगाशी मी जसं म्हटलं, मी एकदम प्लॅनिंगनी काम करतो. प्लॅनिंगनी म्हणजे दिवसावरती डिपेंड आहे की कसं असतं काय असतं. त्यामुळे ज्या दिवशी ट्रॅफिक कमी असतं
त्या दिवशी माझा एरिया फिक्स आहे आणि ज्या दिवशी म्हणजे फिक्स नसतो, पण ज्या दिवशी ट्रॅफिक असतं त्या दिवशी ऑड डेला म्हणजे आपण फिक्स एरियामध्येच काम करतो. सो चला आता आलोय, 1-2 ट्रिप पडल्या पण काय कामाच्या नव्हत्या. आता बघू कुठली नवीन ट्रिप पडते, घेऊन जाऊया. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे आजचे अर्निंग किती रोजची माझी होते आणि काय होतं. तर प्लीज शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, आणि आजची पण अर्निंग आणि रोज कशी करतो ते पण तुम्हाला सांगणार आहे. चला. सो मित्रांनो, फायनली आलोय आपण आता कळव्याला. उलव्यावरनं कळव्याची ट्रिप भेटली आणि मित्रांनो एवढं भारी काम झालंय आज. खतरनाक ट्रिपवर ट्रिप पटापट पडतायत. त्यामुळे चला अंधेरी ईस्ट ट्रिप घेतली. आता अंधेरी ईस्टची जिकडची जायची होती आपल्याला तिकडची ट्रिप भेटली आहे मस्तपैकी. जाऊया, सीएनजी भरायचं होतं ऍक्च्युली, पण जाऊया डायरेक्ट पहिले ट्रिप कस्टमरला पिकअप करूया आणि मग सीएनजी भरूया तिकडे. चला. सो मित्रांनो, फायनली आलोय आपण आता एअरपोर्टच्या बाजूला अंधेरी ईस्टला आलोय. मित्रांनो शेवटची कळव्यातनं सीएनजी भरायला चाललोच होतो, तेवढ्यात ट्रिप पडली आपल्याला. 1 मिनिट पडली आपल्याला अंधेरीची. आणि मित्रांनो बघितलं तुम्ही, आज सकाळी मी 10:30 वाजता गाडी काढली आहे. ऑलमोस्ट 10 वाजता गाडी काढली आहे समजा. नाही 10ला नाही, 10-10:30च्या दरम्यान गाडी काढली. मी 10:30 पावणे 11ला फर्स्ट ट्रिप पिकअप केली, स्टार्ट केली. पावणे 11 पासून आता वाजलेत 7 वाजलेत, बरोबर 7:05 झालेत. आणि कंटिन्यू या सीटवरनं अगदी 2 का 3 वेळा फक्त वॉशरूमसाठी उठलो असेल, पण कंटिन्यू ड्रायव्हिंग करत होतो, कंटिन्यू. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये माझं टार्गेट पण पूर्ण झालंय. म्हणजे ऑलमोस्ट मी 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7-8 तासामध्ये माझं टार्गेट पूर्ण करून टाकलंय. सो 6-7 तासामध्ये पूर्ण पण झालंय टार्गेट. सो असं असतं, इतकं डेडिकेशननी काम करावं लागतं. उगाच पायावर पाय टाकून झोपून गाडीत काही ट्रिप स्किप करून काही होत नाही. जी पडेल ती ट्रिप आपल्या पट्ट्यातली, माझ्या प्लॅनिंगनुसार जी ट्रिप पडते ते त्या हिशोबानेच मी काम करतो. आणि आता मला तेवढा एक्सपिरियन्स आलाय की कुठल्या वेळेस कुठली ट्रिप कुठे पडते, कुठे गेले की परत आपल्या रिटर्न ट्रिप लगेच लागेल, या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आलाय. त्यामुळे माझं काम पटापट होतं. सो ह्या गोष्टी मी शेअर करीन तुम्हाला पण पुढे. आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं तर मी सांगणार आहे माझं इन्कम कॅब बिझनेसमधनं किती आहे, काय कसं होतं ते. सो सगळ्यात पहिलं तर आता वाजलेत 7 आणि सकाळपासून जेवण पण नाही केलंय मी. सकाळी घरनं चहा आणि नाश्ता करून निघालो होतो, त्याच्यावर अजून काही नाश्ता खाल्लं नाहीये. आता पहिलं जाणार आणि शोरमा खाणार मस्त पोटभर. आणि आज गणपतीचा दिवस असला तरी नॉनव्हेज खाणार मित्रांनो. नॉनव्हेज दुसरा काय इकडे भेटत नाही, पाणीपुरी वगैरे एकदम म्हणजे बेकार असतं ते. त्यामुळे जाणार आता, पहिलं खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो, हे बघा काय जादू. या पंपावरती जर सीएनजी भरायला आलं तर कमीत कमी 1 तास तर लागतो. आणि आज इथे काहीच गर्दी नाही मित्रांनो, काहीच गर्दी नाही. हे बघा डायरेक्ट नंबर आलाय आपला. चला सीएनजी भरतो. मला वाटलं लाईनीत उभं राहून खायला तरी भेटेल, काय आतमध्येच जाऊन एअरपोर्टमध्येच खावं लागेल. चला जाऊया, सीएनजी भरून घेऊया पहिलं. चला. सो गाईज आलोय आता पार्किंग मध्ये आणि गाडी जस्ट पार्क केली. पार्किंग भेटली आपल्याला एकदम शेवटी आणि जस्ट आता गाडी पार्क करून थांबलोय. पहिलं खाऊन घेतो, पहिलं भूक लागली आणि मग लॉगिंग करणार आहे. थोडा वेळ चालून पाय स्ट्रेस करणार आहे. कारण मित्रांनो इथं हाल बेकार दिसत आहेत काय ट्रिपचे, कारण काय फ्लाईट नाहीत वाटतं आज, खूप कमी आहेत. सो चला पटकन खाऊन घ्या आणि लॉगिंग करूया. सो मित्रांनो फायनली 1 तास वरती झालाय. आता 7:30ला आलो होतो आपण आतमध्ये, 7:35ला, आणि आता वाजलेत 9 वाजलेत. जवळजवळ 1.5 तास झाला, अजून ट्रिप वाजली नाही. नाश्ता वगैरे करून झाला म्हणा, पण 1.5 तास झाला, एकही ट्रिप पडली नाही. लोकल पडत आहेत. विचार करतोय लोकल करावी बाहेर जाऊन. सो बघूया आता कधी पडते ट्रिप यार. आज फ्लाईट कमी आहेत का काय कळत नाही. बघूया चला. मित्रांनो कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो काय सांगू कालची कहाणी तुम्हाला. काल मी इतका भयानक वैतागलो एअरपोर्टला जाऊन की बस रे बस, फ्लाईट्सच नव्हते. सुट्टीचा दिवस होता. मी विचार केला बाहेरनं जर केलं असतं, ट्रिप घेतली असती तर परवडलं असतं. लिटरली 3.5 तास एअरपोर्टवर बसून होतो. 3.5 तास. 7:30ला आत गेलो होतो. 7:35ला पहिलं सीट बेल्ट लावतो. 7:35ला आत गेलो होतो आणि बरोबर बाहेर निघायला मला 11:15 वाजले मित्रांनो. 11:15 वाजता पहिली ट्रिप भेटली, ती पण कुठली, खारघरची.
म्हटलं जी पण ट्रिप भेटेल ती घ्यायची आणि निघायचं. सो त्या हिशोबाने घेऊन निघालो आणि टार्गेट तर चांगलं हे तर चांगलं झालं, काम पण चांगलं झालं. पण मित्रांनो खूप उशीर झाला, रात्री 1:15 वाजला घरी पोहोचायला मला. सकाळी 11 वाजता घरनं निघालो, 10 वाजता घरनं निघालो होतो. तो 1:15 वाजले रात्री पोहोचायला. खारघरवरनं मी गेलो डोंबिवलीला. डोंबिवलीची ट्रिप भेटली लगेच. डोंबिवलीला ड्रॉप केल्याच लगेच अंबरनाथची ट्रिप लागली रात्री 12 वाजता. एवढ्या रात्री कधीच वाजत नाही ट्रिप, पण काल वाजल्या नशिबाने. गणपती बाप्पा आपल्या सोबत होते. सो त्यांना पटापट ड्रॉप केलं. 1 तासामध्ये मी 45 मिनिटामध्ये एअरपोर्टवरनं खारघरला आणि तिकडनं 45 मिनिटं लागली असतील अंबरनाथला यायला डोंबिवलीला ड्रॉप करून. काही ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे फटाफट गेलो, फटाफट आलो. सो कालचं मला काय शूटच नाही करता आलं, कारण मूडच गेला माझा निघून. 3-3.5 तास थांबलो होतं आणि त्यामुळे आज मी तुम्हाला म्हटलं होतं मी माझं इन्कम तुम्हाला सांगणार आहे याच्यातून, किंवा कॅब बिझनेसमधनं मला महिन्याचे किती अप्रॉक्सिमेटली भेटतात किंवा कसं भेटतात. सो मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर आपलं फंक्शन करतो 2 प्रकारे. 2 प्रकारे बिझनेस चालतो. एक ऑनलाईन बिझनेस आहे, म्हणजे जो ओला, उबर, रॅपिडो, इंड्राईव्ह मधनं होतो तो. आणि दुसरा आहे जे आपले प्रायव्हेट कस्टमर्स आहेत, जे पर्सनल बुकिंग्स असतात त्याच्यावरती. सो 50-50, 60-40 आपलं चालतं. कधी 60-40 होतं, कधी 50-50 होतं, कधी 30-70 पण होतं. म्हणजे समजा 50% कधी ऑनलाईन झालं तर 50% ह्याच्यावरती होतं प्रायव्हेट. आपण प्रायव्हेट वरती, ओला उबर वरती डिपेंड राहत नाही मित्रांनो. मी प्रायव्हेट ट्रिपवरती रेट चांगला घेतो, जेणेकरून आपल्याला ओला उबरच्या भानगडीत पडायची गरज लागत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर प्रायव्हेट, सगळ्यात पहिलं तर प्रायव्हेट बुकिंग ऑब्व्हियसली आपण हे करू. प्रायव्हेट बुकिंगला मित्रांनो मी काय करतो, पॅकेज देतो कस्टमरला. सरळ त्यांना टोलचे एवढे होतील, हे होतील असं काही नाही हे करत. सरळ आपल्याला माहिती आहे की समजा इकडनं पुणा भाडं आहे, पुण्याला आपल्याला माहिती आहे एवढा खर्च लागतो गाडी रिटर्न यायला. त्या हिशोबाने त्यांना आपलं 14 रुपये किलोमीटरनी, 14 रुपयांनी वॅगनर, डिझायर असेल तर 15 रुपयांनी आणि अर्टिगा असेल तर 16 रुपयांनी. नो निगोशिएबल मध्ये मी त्यांना गाडी देतो. कारण मित्रांनो, जी सर्व्हिस आपण देतो त्या रेटमध्ये, या रेटमध्ये तशी सर्व्हिस रेट कोणी देणार नाही कस्टमरला. ना आपले ड्रायव्हर जरी असले, ड्रायव्हर पण आपले असतात ते डिसेंट्स असतात, आपली त्यांची ड्रायव्हिंग पण चांगली असते. त्यामुळे कस्टमर पण हॅपी होतो आणि खुशी त्याला कधीच गम वाटला नाही माझ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये की बाबा माझे पैसे गेले किंवा असं काहीच नाही. उलट वॉर्म विशेससाठी लोक फोनच करून समोरनं रिप्लाय देतात. सो आणि त्यानंतर पण म्हणजे माझी प्रोसेस थोडी बिझनेस करायची वेगळी आहे, त्यामुळे ते सगळं होतं असं मला वाटतं. आणि त्याच्याबरोबर आपण तसे सर्व्हिसेस पण देतो, तसे स्पॉट्स पण सांगतो. समजा कुठे आउट स्टेशनला गेलो तर जेवणाचे वगैरे तसं, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो मित्रांनो. असंच नाही जमत. अभ्यास म्हणजे काय, वह्या पुस्तक घेऊन बसणं म्हणजे अभ्यास नाही मित्रांनो. यासाठी फिरणं वगैरे लागतं. आणि मला पहिल्यापासून फिरायचा आणि खाण्याचा खूप शौक आहे मित्रांनो. त्यामुळे ही फील्ड मी काय ह्यानी नाही चूज केली, म्हणजे मजबुरी म्हणून या फील्डमध्ये नाही आलो. लहानपणापासून मला गाडीचा खूप शौक होता, त्यामुळे मी या फील्डमध्ये आलो. सो सॉरी, आपण टॉपिक कडनं भरकटतोय. तर मला हे म्हणायचं होतं, तर मी जो रेट कोट करतो प्रायव्हेट बुकिंगला, तो वॅगनर जर असेल तर 14 रुपये प्रमाणे. आणि त्याच्यामध्ये समजा रिटर्न फक्त ड्रॉप असेल तर हाफ रिटर्न भाडं घेतो आपण. आणि टोल वगैरे इन्क्लूड करूनच, सगळं इन्क्लूड करूनच आपण कस्टमरला सांगतो. आणि जर नाही पटत, म्हणजे जर कस्टमर निगोशिएबल असेल 13 रुपये 12 रुपयांनी, अजिबात ती बुकिंगच घेत नाही आणि त्या कस्टमरला मी एंटरटेनच करत नाही. कारण आपल्याला माहिती आहे जे इथे काचकूच करतात ना, त्यांचं म्हणजे मार्केटमध्ये, आणि त्यांची पण चुकी नाही, मार्केटमध्ये कमी रेटमध्ये गाड्या भेटतात पण तशी सर्व्हिस पण भेटते मित्रांनो. आपण त्या सर्व्हिसचे पैसे देतो, तो आपण कॉस्टली नाही. जो मार्केटचा रेट आहे ते मार्केट तोडून धंदा करत नाही मित्रांनो, मी सरळ सांगतो तुम्हाला. आणि जर तुम्ही सर्व्हिस देता ना कस्टमरला, जर तुमची ड्रायव्हिंग चांगली आहे तर कस्टमर हसत देतो. आणि प्रत्येक क्लास असतो कस्टमरमध्ये, पण क्लासच्या क्लायंट सोबत कसं वागायचं, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या बिझनेस मधल्या गोष्टी आहेत. त्या मी तुम्हाला सांगेनच पुढे कसं काय करायचं. सो असं आहे. आणि
एक्सपिरियन्स म्हणाल तर हे ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स म्हटलं, जी गोष्ट आवडते आपल्याला ती गोष्ट करायला कधीच आपल्याला थकायला आणि कंटाळा येत नाही. मला रात्री 2 वाजता पण गाडी द्या किंवा पहाटे 5 वाजता पण गाडी द्या, झोपेतनं पण गाडी द्या, माझी गाडी तशीच चालते. तर कधी एकटा असतो तर मस्ती करतो, पण कस्टमर सोबत कधीच मस्ती करत नाही मी ड्रायव्हर गाडीमध्ये असताना. सो गणपती बाप्पा मोरया, गणपतीची मूर्ती होते. सो चला, तर प्रायव्हेट बुकिंगचं मी तुम्हाला सांगितलं, मी पॅकेज बनवूनच त्यांना सांगतो की टोल वगैरे पार्किंग इन्क्लूड करून त्याला वरती काहीच द्यायची गरज लागत नाही. आणि रेट असं सांगतो की कस्टमरला पण परवडेल आणि आपल्याला पण परवडेल असं सांगतो. असं नाही की पॅकेजमध्ये म्हणून भरमसाठ रेट काहीतरी दिला, असं अजिबात नाही करत. मग जो काय आहे तो कॅल्क्युलेशन करूनच त्यांना रेट सांगतो. आणि आता तर पायट झाले की कुठे जायचे, किती पैसे कुठे जायचे, त्यामुळे काही टेन्शन वाटत नाही. पहिलं नवीन नवीन होतं त्यामुळे थोडं कॅल्सी काढून कस्टमर हे करत बसायचं. वेगवेगळं सांगितलं तर कस्टमर बोलतो यार हा किती गोष्टींचे पैसे घेतो आपल्याकडे, असं असतं. त्यामुळे तुम्ही काय विकताय त्यापेक्षा काय कसं कस्टमरला सर्व्हिस विकताय हे पण महत्वाचं असतं मित्रांनो. सो असं सगळं आहे. आणि राहिला विषय ओला उबरचा मेन कारण आजच्या मार्केटमध्ये जर बघाल ना मित्रांनो, तर आज 60% बिझनेस हा ओला उबरवरती डिपेंड आहे आपला, माझा पण. कारण झालंय असं की हर कोणी आपले आपले पैसे वाचवायला बघतात, पण त्याच्यामध्ये बघत नाहीत कस्टमर लोक पण की आपल्याला काय सर्व्हिस भेटते काय नाही. सो असं आहे. सो त्यासाठी ओला उबरमध्ये जर मी काम करतो तर माझे 2 टार्गेट असतात दिवसाला मित्रांनो. सगळ्यात पहिलं टार्गेट, या 2 टार्गेटवरतीच मी काम करतो रोज. आणि 100% माझं टार्गेट कम्प्लीट होतच होतं. कारण मी माझं काम करायची प्लॅनिंग आणि काम करायची ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या फिक्स आहेत. त्याच्यामध्ये काही डिवायशन आणत नाही. कधी काय होईल, कधी काय होईल, कधी कुठनं कुठली ट्रिप भेटली तर काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी माइंडमध्ये असतात माझ्या. की कुठनं जर इकडे चाललं, आता ही ट्रिप घ्यायची, पहिली ट्रिप कुठली घ्यायची, घेतल्याच्या नंतर कुठलीही ट्रिप उचलत नाही मी, जी आपल्याला माहिती आहे आपल्या पट्ट्यातली ट्रिप आहे ती उचलतो. सो त्यांनी करून माझं फर्स्ट टार्गेट असतं की एका टाकीमध्ये कमीत कमी 250 ते 2500 ते 2600चं काम करायचं, जेणेकरून वरचे 500-600 मध्ये सीएनजी गेले 2000 रुपये निव्वळ आपल्या उरले पाहिजेत, तरच आपल्याला ही गाडी लाईन परवडणार आहे, ओला उबरला गाडी चालवायला परवडणार आहे. आणि दुसऱ्या दिवसाचं टार्गेट असतं की कमीत कमी 2500 रुपये माझ्या घरी आले पाहिजेत. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? 2500 माझ्या घरात आले पाहिजेत. म्हणजे काय, सगळा खर्च काढून, EMI काढून नाही सांगत आहे, सगळा गाडीचा खर्च काढून. खर्च म्हणजे काय, गाडीची सीएनजी, माझं खाणं पिणं, जे काय खाणं पिणं जे काय असेल ते सगळं काढून मला 2500 रुपये उरले पाहिजेत. या स्ट्रॅटेजीने मी बिझनेस करतो, तेवढा बिझनेस करतो. मग तो बिझनेस करण्यासाठी कितीही टाइम लागला मी टाइमाकडे बघत नाही. कधी 5 तासात पण होतो, कधी 6 तासात पण होतो, कधी 10 तासात पण होतो, कधी 12 तासात पण होतो, कधी 15 तासात पण होतो. असं आहे टाइमाचं काय नाही. आणि मित्रांनो, आपण नोकरी करत नाही आहोत, आपण बिझनेस करतोय. त्यामुळे आपण जो टाइम समजू त्या टाइमात ते काम होईल असं नसतं. धंदा वरती खालती होतो. जर आपलं टार्गेट आहे ते पूर्ण करायला आपल्याला हे केलंच पाहिजे असं मला वाटतं. सो चला, आपला मित्र दिसलेला आपल्याला, आणि हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल MBA कॅबवाला. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय माझं कसं फंक्शन करतो मी. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. माझं इन्कम पण तुम्हाला सांगितलंय कसं काय असतं ते. सो चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, आणि बघत राहा आपलं चॅनल MBA कॅबवाला.